नमस्कार मित्रांनो. आता एप्रिल महिन्यामध्ये एकूण 3 महिन्याचे राशन एकत्र मिळणार आहे. एप्रिल, मे, जून या 3 महिन्याचे राशन एकत्र मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही या राशनसाठी पात्र आहात का आणि तुम्हाला किती तुमच्या कार्डावर राशन मिळतो याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देणार आहोत. त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण असाच महत्त्वाचे अपडेट आम्ही देत राहतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये यायचे आहे आणि इथं सर्च करायचं आहे तुम्हाला AEPDS. AEPDS सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन दिसणार. त्या जो दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे AEPDS महाराष्ट्र, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसणार. तर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसणार RCDTL, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं बघा मित्रांनो, इथं म्हणत आहे इंटर SRCDTL. तर तुमच्या रॅशन कार्डवर RC नंबर लिहिलेला असतो, तो इथं तुम्हाला इथं टाकायचा आहे. इथं आपण RC नंबर टाकू. RC नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर जसं तुम्ही क्लिक करता तर इथं पाहू शकता की तुमच्या राशन कार्डवर किती मेंबर आहेत. तर इथं पहा, इथं 2 मेंबर आहेत. तुम्ही आपला RC नंबर टाकाल तर तुम्हाला पता चालेल की तुमच्या राशन कार्डवर किती मेंबर ऑनलाईन आहेत. त्यानंतर तुम्हाला एकूण राशन किती मिळतं तुमच्या राशन कार्डवर. तर इथं पहा, 2 मेंबर आहेत. तर 2 मेंबरनुसार 4 किलो गहू मिळत आहे आणि 6 किलो चावल मिळत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या राशन कार्डवर तुम्हाला किती राशन मिळतो याची माहिती पाहू शकता. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.